जगाला 17व्या शतकामध्ये जो मंगळ कळाला, आढळला, दिसला, तो ज्ञानोबांनी 12व्या शतकामध्ये सांगितला. एवढे मोठे वैज्ञानिक असणारे ज्ञानोबा आहे. समुद्राचं पाणी निळं का? एखाद्याला जर सहज प्रश्न आपण विचारला की समुद्राचं पाणी निळं का, त्याचं काय उत्तर आहे? त्याचं उत्तर आहे आकाश निळं आणि निळ्या आकाशाचं प्रतिबिंब समुद्रामध्ये पडतं म्हणून समुद्राचं पाणी निळं. ही जगाची धारणा होती 1928 पर्यंत. 28 फेब्रुवारी 1928 ला आमच्या एका भारतीयाने जगाचा हा गोड गैरसमज दूर केला. ज्या वेदांताशी तुमची माझी नाळ जोडलेली आहे, आपण आळंदीत फार अभ्यास केला. आजादवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, चिदविलासवाद, चितजडवाद. त्याच्यामध्ये एक वाद आपण शिकलो, स्यादवाद, ज्याला क्वांटम फिजिक्सच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इल्युजन, सोप्या बोली भाषेमध्ये आम्ही म्हणतो भास, आभास, चकवा, भ्रम. 28 फेब्रुवारी 1928 ला आमच्या एका भारतीयाने जगाचे डोळे उघडले आणि सांगितलं आकाश निळं हे इल्युजन आहे, हा भास आहे, हा आभास आहे, हा चकवा आहे, हा भ्रम आहे. आणि त्या भारतीयाचं नाव आहे डॉक्टर सी.व्ही. रामन. रामन इफेक्ट आम्ही शाळेमध्ये शिकलो. मी फार त्याचा विस्तार करत नाही, माझ्याकडे काही अवघी मिनिटं राहिली. त्यांच्या त्या कार्याकरता जगाने त्यांना गौरवान्वित केलं, नोबेल पुरस्कार दिला. नोबेल पुरस्कार मिळालेला पहिला आशियाई, जर मी चुकत नसेल तर पहिला भारतीय, पहिला कृष्णवर्णीय 1928 साली, 28 फेब्रुवारी 1928 त्या साली जगाने त्यांना नोबेल पुरस्कार दिला. आणि त्यांच्या या शोधाकरता दिला, त्याचं नाव आहे रामन इफेक्ट. कधी आला रामन इफेक्ट? 1928 ला. मी तुम्हाला ज्ञानेश्वरीतला रामन इफेक्ट सांगतो. घरी जा, 15वा अध्याय काढा. 15व्या अध्यायातील 233 क्रमांकाची ओवी आहे. वांझेची या लेखा कैसी जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा, हा रामन इफेक्ट आहे. जे 28 फेब्रुवारी 1928 ला डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी सांगितलं की आकाश निळं दिसणं हे इल्युजन आहे, ते 12व्या शतकात ज्ञानोबांनी 15व्या अध्यायात सांगितलं. 233 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणजे नुसते धोत्रावाले नाहीत, एवढे मोठे सायंटिस्ट, ॲस्ट्रोफिजिस्ट, ॲस्ट्रॉनॉमिस्ट, योगी, विविध शाखांमध्ये एवढे पारंगत असणारे ज्ञानोबा आहेत. त्या कठीण काही गोष्टीवरून, साधनेतून अतिशय सोप्या साधनाचा आग्रह करतायत. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करील, पुण्याची गणना कोण करील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करील, पुण्याची गणना कोण करील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. अनेक अंगाने आपल्याला या अभंगाची चिकित्सा करता येईल, पण जो ज्ञानोबारांच्या संबंधाने विचार मी आपल्या समोर मांडला त्याचा इम्पॅक्ट नाहीसा होऊ नये आपल्या चित्तावरचा, म्हणून फार प्रक्रिया न सांगता शेवटचा एक मुद्दा सांगतो, त्याच्यानंतर छोटीशी चाल होईल आणि अगदी वेळेच्या बंधनामध्ये ही सेवा समर्पित होईल. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. ॲस्ट्रॉनॉमिस्ट, ॲस्ट्रोफिजिस्ट, फार मोठे सायंटिस्ट, फार मोठे तत्वज्ञ माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाच्या सप्त भूमिका आलेल्या आहेत. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा परिकीर्तिता विचारणा द्वितीयस्या तृतीया तनुमानसा सत्वापती चतुर्थीस्यात पंचसंशक्ती नामिका पदार्था भविनी षष्टी तुर्यगा सप्तमा स्मृतः. या सातही भूमिकांचं जे वर्णन ज्ञानोबारांनी केलं, मला एका प्रक्रियेवरती तासन तास बोलता येईल, एका भूमिकेवरती बोलता येईल, पण ज्ञानी असणारे ज्ञानोबा आहे, योगी असणारे ज्ञानोबा आहे, ज्ञानाचा आग्रह करत नाहीत, योगाचा आग्रह करत नाहीत. योगाच्या बाबतीत तर म्हणतायत योग याग विधी येणे नोई वायाची उपाधी रमध वायाची उपाधी रमध वायाची उपाधी रमध वायाची उपाधी रमध योग याग विधी येणे नोई वायाची उपाधी रमध वायाची उपाधी रमध योग याग विधी येणे नोई वायाची उपाधी रमध वायाची उपाधी दंभ धर्म योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. यम नियम ध्यान धारणा आसन मुद्रा सव्वीस समाधी अष्टांगोदक प्राणायाम या योगाचा आग्रह न करता, ज्ञानाचा आग्रह न करता ज्या गीतेवरती ज्ञानोबारांनी भाष्य केलं त्या गीतेचे करते स्वतः बायफर्गेशन करतायत. चतुर्विधाम भजते माम, पण मला कोण आवडतो? आरती जिज्ञासू साधक ज्ञानी, मला आवडतो तो ज्ञानी. पण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानी पुरुषाचा फार आग्रह केला नाही, मी त्याचा व्यतिरेक केला असंही नाही. ज्ञानाच्या ज्या सर्व भूमिका आलेल्या आहेत, जी लक्षणं आलेली आहेत, 13व्या अध्यायामध्ये त्याचं इत्थंभूर वर्णन ज्ञानोबारे करतायत. अमानित्व अधम्मित अहिंसा क्षांतिरार्जव, त्याच्यावरती आपण व्यवस्थित जर पाहिलं, पण ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये ज्ञानाचा आग्रह करत नाहीत. ज्ञानोबाराय योगाचा आग्रह करत नाहीत. अतिशय सोप्या साधनाचा अट्टहास. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामस्मरणामध्ये काही ताकद आहे. मोठ्यातलं मोठं संकट नामस्मरणाने दूर होतं. त्याला फिजिकल प्रेझेन्स ज्ञानोबाराय प्रत्यक्षदर्शी पुरावा देत आहेत. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मी एवढाच मुद्दा या निमित्ताने आपल्या समोर मांडतो आणि आपली रजा घेतो, कारण ह्या वातावरणात बोलून बोलून मलाही थोडा हायपोग्लायसेमिया झाला. कारण ते आपल्याकडचं गावाचं वातावरण वेगळं, इकडचं वातावरण वेगळं. हे शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपली रजा घेतो. युद्धामध्ये आणि राजकारणामध्ये विजय मिळवायचा असेल तर डोकी मोजायला तुमच्याकडे जास्तीचे लागतात, ती विंडो का असेना. हेड काउंटिंग, शिरगणिती तुमच्याकडे जास्तीची असली पाहिजे. पांडवांकडं 7 औक्षेणी आहे, कौरवांकडं 11 औक्षेणी आहे. आता औक्षेणी म्हणजे किती? एक औक्षेणी सैन्यामध्ये हत्ती किती असतात, रथ किती असतात, घोडे किती असतात, पायदळ किती असतं? एक औक्षणी सैन्यामध्ये हत्ती असतात 21,870. या संख्येची बेरीज आली 18, त्याचा वर्ग आला 9.
मी आज त्याच्या अजिबात विस्तारात जात नाही, वेगळ्या व्यासपीठावरती पाहू. 1856 एक शास्त्रज्ञ जन्माला आला ब्रिटनला. AC करंट, DC करंट, जनरेटर, इन्व्हर्टर याच्यावरती फार मोठं काम केलं त्यांनी. आजच्या मितीचा सगळ्यात श्रीमंत ग्रस्त एलॉन मस्क, ज्याच्यावरून इन्स्पायर झाला टेस्ला कंपनी, त्यांनी नाव ठेवलं. 1856 एक शास्त्रज्ञ जन्माला आला, त्याचं नाव आहे सर निकोला टेस्ला. आणि निकोला टेस्लाने एक थ्योरी दिली, तुम्ही गुगल सर्च करा, लॉ ऑफ अट्रॅक्शन नंबर 369 युनिव्हर्स कोड. 1856 जन्माला आला टेस्ला, 1943 मेला. हा युनिव्हर्स कोड, सिक्रेट कोड आम्हाला हजारो वर्षापूर्वी माहिती होता, त्याचं वर्णन वेगळ्या व्यासपीठावरती करू. जाऊ द्या, हरिपाठावरती आपण बोलतोय. हरिपाठाचे अभंग किती? 27. सुंदर ते ज्ञानोबाचा करायचा, तो ज्ञानोबारांचा नाही. 27चा वर्ग 9. हरिपाठातल्या एका अभंगामध्ये सगळा संख्येचा विचार आलेला आहे. 7 5 3 दशकांचा मेळा. याची सरळ बेरीज जर केली, 7 5 12, 12 3 15, दशकांचा मेळा 15 10 25, एक तत्वी काळा 10 आरी 26. आणि मन हे एलिमेंट मानलं, ते थॉम्सन असेल, चेडविक असेल, नील बोर्स असेल, या सगळ्यांनी, डाल्टन असेल, या सगळ्यांनी मन हे एलिमेंट मानलं. तेही मनाचा निर्धारो असे. 26वा हरिण 27वा मन. 2 अधिक 7 9. ज्ञानोबारे समाधीस्थ झाले. वय काय होतं आज? 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. 21 आणि 3 24, 24 आणि 5 29. आला का 9? तुकोबाराय म्हटले आम्ही वैकुंठवासी, पण केव्हा आले या युनिव्हर्स मध्ये? 1530 शके 1530. सरळ बेरीज केली ना, 1 आणि 5 6, 30 मधला 3, 6 आणि 3 9. आणि अजून सोपी बेरीज केली तर 1530, 15 अधिक 30 किती झाले? 45. 4 वर 5 9, 4 अधिक 5 9. सगळ्यात सोपं, आम्ही आईच्या कुशीतून केव्हा जन्माला आलो? 9 महिने 9 दिवस. जॉमेट्रिकली आम्ही कोणत्याही आकृतीचं डायमेन्शन पाहिलं ते 360 118, ते किती रिड्यूस मल्टिपल करा तरी त्याचा वर्ग 9च आहे. 1856 जन्माला आलेला टेस्ला जर सिक्रेट कोड सांगत असेल तर ते आमचे संत जगले. लॉ ऑफ अट्रॅक्शन नंबर 369. तुम्ही नंतर पहा, मी आज त्याचा विस्तार अजिबात करत नाही. एक औक्षणी सैन्य म्हणजे किती? त्याच्यामध्ये हत्ती असतात 21,870, त्याची बेरीज झाली 9. 21,870, त्याचा वर्ग 9 आला. रथ तेवढेच 21,870, त्याची सरळ सरळ बेरीज झाली 9. घोडे किती असतात? एक औक्षणी सैन्यामध्ये घोडे असतात 65,610. हे महाभारत सांगतोय. 65, 6 5 11, 610, 11 6 17 1 18, 1 8 9 युनिव्हर्स कोड. एक औक्षणी सैन्यामध्ये पायदळ असतं 1,09,350. 1 9 10 350, 10 3 13 5 18, त्याची बेरीज झाली सरळ सरळ 9. आता एक औक्षणी सैन्य म्हणजे किती? 21,870 हत्ती, 21,870 रथ, 65,610 घोडे, 1,09,350 पायदळ इज इक्वल टू 2,18,700. म्हणजे एक औक्षणी सैन्य किती? 2,18,700, त्याची बेरीज 9 आली. पांडव किती होते? 7 औक्षणी. 2,18,700 मल्टिपल बाय 7, 15,30,900 होते पांडव. पांडवांचं बलाबल किती होतं? 15,30,900, त्याची बेरीज झाली 9. 15,30,900 करून बघायची का? 15 1 आणि 5 6, 15,30,900, 6 आणि 3 9, आणि 9 9 18, 1 आणि 8 9. कौरव किती होते? 11 औक्षणी. 2,18,700 गुणिले 11, कौरव होते 24,05,700. महाभारतात कौरवांचं बल किती होतं? 24,05,700. एकदा त्यांची बेरीज करू. 24 2 आणि 4 6, 5,700, 6 आणि 5 11, 700 7, 11 आणि 7 18, 1 आणि 8 9. हा युनिव्हर्स कोड आहे बाय निकोला टेस्ला. पण तो 1856 जन्माला आला आणि महाभारत 5,000 वर्षांपूर्वीच आहे. 15,30,900 पांडव, 24,05,700 कौरव, मिळून झालं 18 औक्षणी सैन्य. किती झालं? 39,36,600, आणि त्याची सरळ बेरीज झाली 27, त्याचा वर्ग 9 आहे. मी लढले किती ते आपल्या समोर मांडलं. किती लढले? 39,36,600
लढले किती ते मी सांगितलं, वाचले किती ते तुम्ही सांगा. कीर्तन संपलं. किती वाचले? चुकलं तर चुकू द्या, काही घाबरायचं कारण नाही. किती वाचले असतील? वाचले 11. पांडव पक्षातले वाचले 8 आणि कौरव बाजूचे वाचले 3. पांडवांकडचे 8 कोण? 5 पांडव. 6वा युत्सु, 7वा सात्यकी आणि 8वा तर प्रसिद्ध आहे गोकुळीचा 8वा. हे 8 वाजले पांडव पक्षाकडले, 3 वाचले कौरवांकडले. कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. 8 आणि 3 11. 11च का वाचले? आता गीता जयंती येणार आहे याच महिन्यात. काय गंमत आहे पहा. गीतेचे अध्याय 18, ज्ञानेश्वरीचे अध्याय 18. ज्ञानेश्वरीचे ओव्यांची संख्या 9033 आहे की नाही? फॉर्म्युला नंबर 369 9033. योद्धे 18. गीतेमध्ये विश्वरूप दर्शन कितव्या अध्यायात आहे? 11व्या अध्यायात. विश्वरूप दर्शन देव कुठं दिसला? 11व्या अध्यायात. गीता जन्माला कधी आली? युद्ध कधी सुरू झालं? 13वा वर्ष. आता या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. ते नुसतं आईचं बापाचं गाणं गाऊन ऐकून काही आमचं भलं होणार नाही. युद्ध सुरू झालं अमावस्येला. युद्ध कधी सुरू झालं? अमावस्येला. आणि गीता जन्माला कधी आली? एकादशीला. गीता जयंती कधी आहे? एकादशीला. 11व्या तिथीला जे तत्वज्ञान जन्माला आलं त्या तत्वज्ञानाने 39,36,600 याच्यातले 11च वाचवले. पांडवांकडचे 8, कौरवांकडचे 3. 39,36,600 पैकी पांडवांच्या केसाला धक्का लागला नाही. काय कारण आहे? पहाते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवासी आठविती. ज्ञानोबा म्हटले जे पांडवांनी केलं ना तेच तुम्ही करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्णाचा हवाला देत जे ज्ञानोबाऱ्या सांगतायत की पांडव का वाचले? कैवर्तक केशव. कशामुळे वाचले? परमेश्वरामुळे वाचले. काय केलं पांडवांनी? परित्या देवासी आठविती. जे पांडवांनी केलं तेच संसारामध्ये राहून तुम्ही करा. असोनी संसारी जीवे वेकू करी. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? ज्या पुण्याकरता तुम्ही सगळी तळमळ अट्टास करतायत ते पुण्य केवळ परमेश्वराच्या नामस्मरणाने तुम्हाला मिळेल. आजचा दिनविशेष माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा असल्यामुळे हा अभंग मी केंद्रस्थानी ठेवला. ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला ती सर्व सप्ताह संयोजन समिती आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी अभिवादन. एक छोटीशी चाल, त्यानंतर सेवेला पूर्ण. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा. द्वारकेचा पांडवा घरी, द्वारकेचा पांडवा घरी. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. द्वारकेचा पुण्याची गणना कोण करी?
पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगन से तेज है कौन का जल से कार्य जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भार क्रोधागण से तेज है और कलंक का जल से काले रंग दे चुन दिया शाम पिया मोरे रंग दे चुन दिया गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण गणना पुण्याची गणना कोण करे हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना